हॅलो एव्हरीवन. या वीकच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वॅकन्सीज आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, ते आपण बघूया. जर कोणी नवीन असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करावे, कारण की जेणेकरून नेक्स्ट मी व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. बघा, पहिली वॅकन्सी आहे भारतीय रेल्वे विभागामध्ये. भारतीय रेल्वे विभागामध्ये काय आहे मग, एकूण पदे किती आहेत? 11,127 पदे आहेत. या पदाचे नाव आहे असिस्टंट लोको पायलट ALP आणि तंत्रज्ञान म्हणजे टेक्निशियन. तर यासाठी पात्रता काय आहे? पात्रता 10वी उत्तीर्ण प्लस ITI संबंधित ट्रेड, म्हणजे जे की पोस्ट असेल त्या पोस्टनुसार ट्रेड असेल, पण 10वी उत्तीर्ण पाहिजे. किंवा तुमच्याजवळ जर डिप्लोमा असेल टेक्निकलच्या बाबतीत किंवा डिग्री असेल इंजिनिअरिंगच्या बाबतीत तर तुम्ही यासाठी पात्र आहात. तर वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष, नियमानुसार सवलत पण असेल, रिझर्व्ह कॅटेगरीला एजमध्ये सूट असेल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा 14 जून 2026 आहे. हे महत्त्वाची डेट लक्षात ठेवा मित्रांनो, 14 जून 2026, कारण की आलेली संधी जाऊ द्यायची नाही. लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करायचा. आणि अधिक माहिती जर हवी असेल तर indianrailway.gov.in यावर आपण भेट देऊ शकता. पुढे बघा, दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद, यामध्ये जवळपास एकूण 2,801 पदे आहेत. तर पदाचे नाव आहे अप्रेंटिस, म्हणजे संबंधित तुम्ही ट्रेड्स केला असं, म्हणजे जे की ITI डिप्लोमा केलं असेल आणि तुम्हाला अप्रेंटिस म्हणून तुम्हाला वर्क करायचं असेल तर दक्षिण मध्य रेल्वेमध्ये चांगल्या प्रकारच्या अप्रेंटिस म्हणून वॅकन्सीज निघालेल्या आहे. जर तुमचं फिटरमध्ये झालं असेल ITI, इलेक्ट्रिशियन म्हणून, वेल्डर म्हणून, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ट्रेड आहेत. तर पात्रता जर बघितले तर 50%, म्हणजेच काय 50% गुण, 10वी उत्तीर्ण आणि संबंधित तुमच्या विषयात ITI. वयोमर्यादा 15 ते 24 वर्ष, खूप कमीपासून खूप जास्त पण नाही, तर खूप अवरेज आहे, कारण की या एजमध्येच आपण ITI डिप्लोमा पूर्ण करतो. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख जर बघितली तर 11 एप्रिल 2026 लक्षात ठेवा. आणि जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल तर scr.indianrailway.gov.in यावर तुम्ही भेट देऊ शकता. पुढे जर बघितलं आपण तर पुढे एकूण पदे 1000 आहेत. हे आहे पंजाब अँड सिंध बँक, यामध्ये बँकिंग रिलेटेड वॅकन्सीज आहेत. एकूण पदे आहेत 1000 पद. पदाचे नाव आहे लॅटरल स्पेशलिस्ट ऑफिसर, त्यासोबत LBO त्यालाच म्हणतात. तर पात्रता काय? कोणत्याही शाखेतील पदवी, बँकिंग क्षेत्राशी संबंधित अनुभव जर असेल तुम्हाला तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा जर बघितलं तर 25 ते 35 वर्ष. बघा, कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे, लक्षात असू द्या. भरपूर सारी वॅकन्सीज आहे. इतर जे काही फ्रेशर्स जे काही आहेत, ज्यांनी पदवी उत्तीर्ण केली असेल तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 एप्रिल 2026 जवळ चालली आहे. तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल याबद्दल तर पंजाब सिंध bank.con.in यावर तुम्ही भेट देऊ शकता. तर पुढे जर बघितलं तर राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र NIC, यामध्ये 243 पदे आहेत. तर पदाचे नाव आहे सायंटिस्ट बी क्लासची, आणि त्यासोबत सायंटिफिक ऑफिसर, टेक्निकल असिस्टंट यासारखी पदे आहेत. यामध्ये जर बघितलं पात्रता आपण BE किंवा BTech, यामध्ये कम्प्युटर सायन्स असेल, IT असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, यामध्ये तुमचं BE BTech झाले असेल, किंवा MCA मास्टर कम्प्युटर असेल सायन्स, त्यामध्ये MSc झाले असेल, किंवा हे MSc वाले पण पात्र असू शकता यासाठी. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. निवड प्रक्रिया गेट अशा पद्धतीने आहे. निवड प्रक्रिया जी की तुम्हाला एक्झाम वगैरे यामध्ये देऊ शकते, किंवा तुमचं गेटची जे काही आहे 2024, 2025, 26 मध्ये तुम्ही दिली असेल त्याच्या स्कोरहून किंवा लेखी परीक्षेहून ते घेऊ शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2026 आहे. पुढे जर बघितलं आपण तर मोस्ट ऑफ द फेवरेट जर बघितलं तर इंडियन आर्मी, भारतीय सेना. पदाचे नाव आहे अग्निवीर, जनरल ड्युटी टेक्निशियल क्लर्क ट्रेड्समॅन. यामध्ये आपल्या वेगवेगळ्या पदाची जी काही भरती निघालेली आहे इंडियन आर्मीमध्ये. पात्रता 8वी 10वी पास, 12वी उत्तीर्ण, पदानुसार तुम्हाला ते पात्रता लागणार आहे. तर वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षापर्यंत जर बघितलं तर आपण इंडियन आर्मी जॉईन करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे 10 एप्रिल 2026. जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल तर joinindianarmy.nic.in यावर तुम्ही भेट देऊ शकता. तर पुढली आहे वॅकन्सी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया. तर बघा, ICAI जर बघितलं तर यामध्ये 109 पदे आहेत. पदाचे नाव आहे विविध प्रशासकीय आणि तांत्रिक पदे. यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2026 आहे. आणि यामध्ये माहिती आहे का मित्रांनो, वयोमर्यादा पण जास्त आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आहे चार्टर्ड अकाउंटची तुमचे जे काही डिप्लोमा असेल तुम्ही केले असेल तर तुम्ही हे फॉर्म फिलअप करू शकता. आणि मला नाही वाटत की स्टुडंट यामध्ये असाल, कारण की यामध्ये एज जर बघितलं तर जवळपास पर्यंत हे एज लिमिट आहे याची. तर अशा पद्धतीने आपण अवघ्या 5 मिनिटामध्ये भरपूर सारे काही या वीकच्या वॅकन्सीज बघितल्या, आणि वीकमधून आपण आठवड्याला 2 व्हिडिओ अपलोड करणार. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.